नमस्कार, मी संकेत आवटे। या व्हिडिओमध्ये असे 4 स्टॉक इन्स्टंटली आताच आपण पाहणार आहोत जे स्टॉक पुढच्याच महिन्यामध्ये तुमचा पोर्टफोलिओ 50% डाऊन करू शकतात। जर असे स्टॉक तुमच्याकडे आता असतील ना तर 100% त्यातून बाहेर पडलेलं कधीही चांगलं। अदरवाइज तुमचा पोर्टफोलिओ नेहमीच लाल राहील, तो कधीच ग्रीन होणार नाही, हे मी गॅरंटी देऊन सांगतोय। बरं, हे प्रकरण एवढ्यावरच नाही थांबणार, तर ही साखळी आता कंटिन्युअसली वाढत जाते। हनुमानाच्या शेपटीपेक्षाही लांब आता अक्षरशः ही साखळी बनत चालली आहे, कारण पुढे जाऊन सुद्धा पुन्हा असेच ट्रॅप तुमच्यासाठी पसरले जाणार आहेत। सो बी केअरफुल। व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, कारण असेच अवेअर करणारे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। स्टार्ट सुरुवातीपासूनच करू, कारण त्याशिवाय एंड कळणार नाही। जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपली कंपनी सुरू करायची असते तो सर्टन अमाउंट लावून कंपनीची सुरुवात करतो। जसं मी माझ्या कंपनीची सुरुवात 10 लाख रुपये कॅपिटल लावून केली होती। जर मी 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आहेत तर ते पैसे युटिलाइज करून मी माझी कंपनी वाढवण्यावर फोकस करणार, माझी कंपनी मोठी होत जाणार। आज 10 लाखाचे 20 लाखाचं व्हॅल्युएशन होईल, परत 50 लाख व्हॅल्युएशन माझ्या कंपनीचं होईल, 1 कोटी 2 कोटी 5 कोटी 10 कोटी असं करत एका माझ्याच कंपनीचं व्हॅल्युएशन 500 कोटीपर्यंत जाऊन पोहोचू शकतं। जर माझी कंपनी आज 500 कोटीची बनली तर याच कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणी ना कोणीतरी येणार। तो म्हणेल मला तुमच्याच कंपनीचे 50% शेअर्स हवे आहेत। जर त्यांना 50% शेअर्स मी विकणार असेल, इथं मी आहे, ही माझी कंपनी आहे, हे 50% शेअर्स विकण्यासाठी मी त्याच्याकडून चार्ज करेन 250 कोटी रुपये। जर तू मला 250 कोटी रुपये देणार असेल तरच मी माझ्या कंपनीचे 50% शेअर्स तुला देईन। हे ऐकताक्षणी तो 250 कोटी मला ट्रान्सफर करेल, पण यामध्ये असते खूप मोठी गेम। जर 250 कोटी आम्ही त्याला दिले तर यावर सरळ गव्हर्नमेंट त्याच्यावर लावेल टॅक्स, जो टॅक्स असेल जवळपास 25%च्या आसपास, आणि हे 25% होतात 62 कोटी। 62 सोडून दे, आपण राऊंड फिगर पकडून चालू, 65 कोटी रुपये, कारण याच्यामध्ये सेज बाकीच्या गोष्टी ऍड होत जातात। एवढी मोठी अमाऊंट पे करायचे, मग हा फाउंडर काय करतो? टॅक्स सेव्हिंगच्या नादाला लागतो। तुमची सॅलरी जरी 5 लाख 10 लाख 12 लाख असेल ना पर इयर, तरी सुद्धा तुम्हाला टॅक्स भरावा लागतो, एक मोठी अमाऊंट भरावी लागते। पण इकडे होतं टॅक्स प्लॅनिंग, जे आपल्या सर्वसामान्य लोकांना करता येत नाही। तुम्हाला माहित आहे 250 कोटी रुपये कमवून सुद्धा तो टॅक्स किती भरतो? 0। ऍक्च्युली सिंपल प्लॅन त्यांनी केलेला असतो, हा असतो कॅपिटल गेन। 65 कोटी रुपये कमवल्यानंतर ही सगळी अमाऊंट इन्व्हेस्ट केली जाते रिअल इस्टेटमध्ये। ऐकलं असेल ना, अंबानी साहेबांनी दुबईमध्ये एवढा मोठा बंगला घेतला, इंग्लंडमध्ये एवढा मोठा बंगला घेतला, एक मोठं पॅलेस विकत घेतलं। हे सगळं असतं प्रॉफिट गेन लपवण्यासाठी। इन शॉर्ट, जे काही प्रॉफिट गेन इथं झालेलं आहे हे सगळं कॅपिटल गेन डायरेक्ट रिअल इस्टेटमध्ये जाऊन इन्व्हेस्ट करायचं, ज्यामुळे होतं काय? टॅक्स 0 लागतो। जर तुम्ही लॉंग टर्म कॅपिटल गेन जे काही गेन केलेलं आहे ते सेम कॅपिटल परत एका प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट केलं तर टॅक्स लागतो 0। सेम प्रॉपर्टी 65 कोटीची बनेल 100 कोटीची। 100 कोटीची प्रॉपर्टी पुन्हा विकून जर तुम्ही परत इन्व्हेस्ट केली तर त्यावर टॅक्स लागेल 0। अशा प्रकारे हे लोक मोठी अमाऊंट वाचवत असतात। यानंतर येतात मलई खाणारे, जे 500 कोटी रुपये आहेत, याचं व्हॅल्युएशन वाढत वाढत हे टोटल 5000 कोटीचं व्हॅल्युएशन बनत जातं। मग यामध्ये अर्ली स्टेज इन्व्हेस्टर पण असतात ना, ज्याला आपण एंजल इन्व्हेस्टर म्हणतो। यानंतर येतात व्हेंचर कॅपिटलिस्ट, यानंतर येतात अँकर इन्व्हेस्टर, जे IPOच्या आधी इन्व्हेस्ट करतात। असे वेगवेगळे इन्व्हेस्टर्स यामध्ये येऊन पैसा लावत असतात, पैसा ऍड करत असतात, आणि याच्या बदल्यात यांना मिळत असतात स्टॉक्स, कंपनीचे शेअर्स। प्रत्येकाचे वेगवेगळे टर्म्स आणि कंडिशन असतात। ज्यावेळी स्टॉक हा लिस्ट होतो, आता सपोज या कंपनीचे स्टॉक्स आहेत 100 कोटी स्टॉक, म्हणजेच एका स्टॉकची प्राइस होते 50 रुपये। ज्यावेळी हाच स्टॉक लिस्ट केला जातो स्टॉक मार्केटमध्ये, त्यावेळी याचं व्हॅल्युएशन 50 वरून डायरेक्ट 1200 रुपये, 1500 रुपये किंवा 1000 रुपये वगैरे अशा प्रकारे व्हॅल्युएशन फुगवून दाखवलं जातं, आणि इथंच या सगळ्यांची मलई बाजूला निघते। पण सेबी तेवढंच स्ट्रॉंग आहे। सेबीचे काही नियम्स आहेत, जर तुम्ही इन्व्हेस्ट केला असेल तर लगेच त्यामधून लॉन्चच्या वेळीच बाहेर पडू शकत नाही। यालाच म्हटलं जातं लॉक इन पिरियड।
आणि याच लॉक इन पिरियडमुळे हे इन्व्हेस्टर्स थांबलेले असतात. बऱ्याच स्टॉकमध्ये स्कॅम केला जातो आणि या स्कॅममध्ये हे अर्ली स्टेज इन्व्हेस्टर जेव्हा स्टॉक लॉन्च होतो त्यानंतर हे पेड आर्टिकल्स पसरवतात, पेड न्यूज पसरवतात आणि ज्यामध्ये सांगितलं जातं लिस्टिंग गेन खूप चांगला आहे, आता हा स्टॉक इथून डबल होणार, 5 पटीने होणार, 10 पटीने होणार. जोपर्यंत यांचा एक्झिट पिरियड जवळ येत नाही तोपर्यंत. आणि एकदा का हा एक्झिट पिरियड जवळ आला तर हे सगळे स्टॉक डंप करतात आणि स्टॉकमधून बाहेर पडून जातात. आठवा, पार्स डिफेन्स. 21/9/2021 ते 23/9/2021 स्टॉक लिस्ट झाला. आयपीओची बीड प्राइस होती 165 ते 175, बट ज्यावेळी स्टॉक लिस्ट झाला 1 ऑक्टोबर रोजी त्याची प्राइस होती 492 रुपये. पण तिथून स्टॉक पुन्हा रॉकेट होत गेला, 2 पटीने 2.5 पटीने स्टॉक सलग वाढत गेला आणि डायरेक्ट जाऊन पोहोचला 1200 रुपयाला. 1200 रुपये जर तुम्ही 175 पासून कॅल्क्युलेट केलं ना तर हा एक स्टॉक जवळपास 7 पटीने वाढलेला होता. ज्या लोकांनी आयपीओ मध्ये पार्टिसिपेट केलं त्यांचा 7 पटीने पोर्टफोलिओ अप होता. आता मॅक्सिमम लोकांना वाटत होतं रॉकेट आता थांबणार नाही, पण जसा 1 महिना पूर्ण झाला तसं हे अर्ली स्टेज इन्व्हेस्टर यामधून बाहेर पडू लागले. मोठी क्वांटिटी यांच्याकडे असते. जसं हे सेल करू लागले स्टॉक 40 ते 50% घसरला आणि आजही तो त्या लेवलला जाऊ शकला नाही. आठवा, झोमॅटोमध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक केली असेल. आज वाढेल, उद्या वाढेल, परवा वाढेल, 10, 20, 25, 30, 50, 100% स्टॉक पडला तरी सुद्धा आपण त्यामध्ये अडकून बसलोय. का तर अर्ली स्टेज इन्व्हेस्टर योग्य वेळी त्यामधून बाहेर पडले. मग आता मी 4 स्टॉक कुठले सांगितले त्याच्यावर थोडीशी नजर फिरवू. स्टॉकचं नाव आहे नायका. पीबी फिनटेक. पीबी फिनटेक म्हणजेच पॉलिसी बाजार, पेटीएम, डिलिव्हरी हे सगळे स्टॉक लॉक इन पिरियड मधून बाहेर पडतात. जवळपास 160 करोड शेअर्स म्हणजेच 87,000 कोटी रुपयांचे शेअर्स आता लॉक इन पिरियड मधून बाहेर पडलेत. यामधले किती स्टॉक विकायचे हे त्याच इन्व्हेस्टरच्या हातामध्ये आहे. पण एक गोष्ट नक्की, मोठा माल विकला जाणार ज्यामुळे हे स्टॉक आतापासूनच पडताना पाहायला मिळत आहेत. जर याचा ॲव्हरेजेस सांगायचा असेल तर जवळपास हे 4 स्टॉक 20% पडलेले आपल्याला पाहायला मिळतात एका महिन्यामध्ये. आधीचा इतिहास तर रक्तरंजित आहेच. जर आकडे पाहिले तर तुम्हाला कळेल नायका 16.48 कोटी शेअर्स, पॉलिसी बाजार 27 कोटी शेअर, पेटीएम 55 कोटी तर डिलिव्हरी 60 कोटीच्या आसपास शेअर्स विकण्यासाठी तयार आहेत. मग मी म्हणणार नाही बिलकुल की सगळेच विकले जातील, पण जेवढे काही विकले जातील ना तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला झळ लागणार. म्हणून इन्व्हेस्ट करताना नेहमी क्वालिटी फंडामेंटली स्ट्रॉंग असणाऱ्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायला हवं. का मी हे सगळं बोलतोय तर यांची बॅलन्स शीट पाहू. स्टॉक आहे नायका. जर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट पाहिलं तर प्रत्येक वर्षी कंपनी लॉसमध्ये आहे. तुम्ही म्हणाल इथे तर प्रॉफिट दिसतंय, 40 कोटी प्रॉफिट आहे फक्त, पण रेव्हेन्यू बघितला तर 4,000 कोटी. हार्डली 1% सुद्धा कंपनी प्रॉफिट कमवत नाही. मग असा स्टॉक वर जाणं पॉसिबल नसतो. पुढचा स्टॉक सगळ्यांचा बाप म्हणजेच पेटीएम. 1500, 1400, 4000, 2800, परत 2,500 कोटीचा लॉस, 2,500 कोटीचा लॉस. म्हणजे इमॅजिन करा किती मोठ्या प्रमाणात हे लॉसेस बुक करतायत. रिव्हेन्यू आहे 4,000 कोटीचा, पण 50% लॉसमध्ये जाते कंपनी. याचा अर्थ तुम्हाला कळतोय, अक्षरशः कंपनीचा कचरा झाला आहे. एवढी भीती वाटते, रिस्क वाटते, मग काय इन्शुरन्स बाय करणार का? हो, तर तुमचीच इन्शुरन्स देणारी कंपनी पॉलिसी बाजार. याचे जर आकडे पाहिले तर 64 कोटी रुपयांचा लॉस. कमवले किती? 78 कोटी आणि त्यात लॉस झाला 64 कोटी. ऐसा क्या बेच रहे हो भाई? तुम्ही म्हणाल पुढे आकडे कमी होतीलच की नाही. पुढे जाऊन हाच लॉस 1,000 कोटीच्या आसपास जाऊन पोहोचलाय. 926 कोटी रुपयांचा लॉस कंपनीने बुक केलाय लास्ट इयरमध्ये. पुढची कंपनी आहे डिलिव्हरी. डिलिव्हरी अक्षरशः पार्सल डिलिव्हर करते की लॉसेस डिलिव्हर करते हेच समजत नाही. या कंपनीचा लॉस 300 कोटीवरून 900 कोटीला जाऊन पोहोचलाय. 864 कोटी रुपयांचा लॉस कंपनीने बुक केलाय. मग विचार करा पुढच्या महिन्यामध्ये किती मोठा रक्तपात होऊ शकतो आणि ऑलरेडी त्याची सुरुवात झाली आहे. म्हणून सतर्क रहा, सावध रहा, योग्य स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा. मदत हवी असेल या नंबरला कॉल करू शकता. इन्व्हेस्टमेंटसाठी कंप्लीट ॲडवायझरी आम्ही प्रोव्हाइड करतोय, जेणेकरून हे लॉसेस तुमचे होणार नाहीत ना तुम्ही चुकीच्या स्टॉकमध्ये एंट्री घेणार.
जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.